कधी कधी काही गोष्टी आपल्याला ओळखू येत नाहीत। दरबारामध्ये इतकी माणसं बसलीत, राजा बसलाय, प्रधान बसलाय, माणसं बसले, श्रीमंत माणसं, ओळखणारी, भविष्य सांगणारी सगळी माणसं बसलेत। तितक्यात एक माणूस पळत पळत आला, राजाला नतमस्तक झाला, नमस्कार केला आणि म्हणाला, मी आतापर्यंत 5 राजाकडे गेलो होतो, माझ्याकडे 2 वस्तू आहेत, त्या दोन्ही वस्तू ओळखायच्या, जर नाही ओळखू आल्या तर मला दंड द्यायचा, इतका दंड द्यायचा। मग राजाला काय वाटलं, जर मी ती वस्तू नाही ओळखली तर एकतर मी राजा असून मला ओळखू आलं नाही म्हणून माझा हसू होतंय, माझी प्रतिष्ठा लागलेली आहे इथं, म्हणून तो राजा काय करतो, मला नाही ओळखू येत म्हणतो। 15-20 मिनिट विचार केल्यानंतर मंत्रिमंडळातल्या माणसाला विचारलं जाते, जर मी मंत्रिमंडळातले माणसं काय म्हणतात, मी जर नाही ओळखलं तर मला पैसे द्यायला लागतील, कुठले पैसे देऊ म्हणते। काही दरबारामध्ये समस्या घेऊन आलेले माणसं असतात, ते बघत असतात काय आणलं काय नाही म्हणून, मग तिथूनही कोण तयार होत नाही। कोण तयार होईल, कोणीही तयार होत नसते, कोणीही तयार होत नाही। गंमत अशी होते मुलांनो, बराच वेळ त्या 2 वस्तू माणसांना ओळखू येत नाहीत, पण गंमत एक नवलाईची गंमत अशी, तो पुन्हा म्हणतो, जर तुम्ही माझ्यातली वस्तू नाही ओळखू आली तर त्याच्या मोबदल्यामध्ये तुमचा राजाचा खजिना दिला पाहिजे, नाहीतर मला एवढे पैसे दिले पाहिजेत। 5 राजे फेल झाले, राज्यातले लोक फेल झाले, तुम्ही ओळखता का, अभिमानानं तो व्यापारी म्हणत होता। मग गर्दीमध्ये जरा हालचाल झाली, एका माणसानं जोरात हाक मारून सांगितलं, महाराज मी ओळखतो। सगळ्यांनी माझ्याकडे बघा, महाराज मी त्या 2 वस्तू कोणत्या आहेत ते ओळखू शकतो, सहज ओळखू शकतो। सगळे त्याच्याकडे बघून हसू लागले, अरे हे तर आंधळा माणूस ह्याला काय कळणार आहे, जन्मल्यापासून म्हातारा हे आंधळा आहे, वय झाले, ह्याची काय बुद्धिभ्रष्ट झाले का, ह्याला कळते का नाही काही। राज्यातले एवढे हुशार माणसं त्यांना त्या 2 वस्तू ओळखू आलीत, काय आहे काय नाही ती, आणि ह्याला काय ओळखू येते। राजाला त्याने सांगितलं, मला एक वेळेस संधी द्या। राजाने आदेश दिला, जर तू नाही ओळखलास तर तुझं इथल्या इथं मुंडकं छाटलं जाईल म्हणे। तरी पण ते म्हातारं घाबरलं नाही, हो चालेल, मला तुम्ही जे शिक्षा द्याल ती शिक्षा मला मान्य आहे। आणि मग त्या माणसानं काय केलं, त्या म्हाताऱ्या माणसानं त्या 2 वस्तू घेतल्या आणि दरबारामध्ये सगळ्याची गर्दी हटवली। खिडकीतून तिथं ऊन पडलेलं होतं, जिथं ऊन पडलं होतं तिथं त्या 2 वस्तू ठेवल्या आणि त्या दोन्ही वस्तू 1 मिनिटानंतर हातात घेतल्या। पहिली उजव्या हातात घेतली, दुसरी डाव्या हातात घेतली, डाव्या हातातली वस्तू वर केली आणि सांगितलं, हे डाव्या हातातलं माझ्या काय आहे तुम्हाला माहिती आहे का, हे डाव्या हातातला आहे काच आणि उजव्या हातातला आहे हिरा। दोघाला तुम्ही सारखा आकार दिलाय, दोघाचा रंग सारखाच, दोन्हीमधला फरक हिरा कोणता ओळखू येत नाही, काच कोणता ओळखू येत नाही, पण मी ओळखलं। व्यापारी लगेच हसला आणि म्हणाला, बरोबर, त्या आंधळ्या माणसानं ओळखले ते बरोबर। सगळ्या दरबारात टाळ्या वाजल्या, काही माणसांनी फेटे वर फेकले, विजयाचं एक प्रतीक म्हणून वर फेकले, सगळ्यांनी नवल केलं। राजाला खूप आश्चर्य वाटलं। राजा म्हणाला, अरे एवढे सगळे डोळस माणसं, त्यांना डोळे आहेत, इतक्या वस्तू त्यांनी हाताळल्यात, त्यांना हे सहज ओळखू आलं नाही, तुला कसं काय ओळखू आलं, तुला तर डोळेच नाहीत, कसं काय ओळखलास तू। मग त्या म्हाताऱ्या माणसानं उत्तर काय दिलं मुलांनो, अहो साधं सोपं गणित आहे, दोन्ही वस्तू मी कुठे ठेवल्या, उन्हात ठेवल्या, आणि तुम्हाला माहिती असावं दोघाचा आकार सारखा, दोघाचं चमकणं सारखं, दोघाचे गुण सारखे, तरी पण मला काच ओळखू येते, हे सहज गणित आहे। पण त्यांच्यातला एक लपलेला गुण जो होता, काच हा उन्हामध्ये गरम झाला, हिरा मात्र उन्हामध्ये गरम झाला का नाही। हिरा एकदम थंड होता, पण काच मात्र लवकर गरम झाला। आपल्या आयुष्यामध्ये हिरा कोण आणि काच कोण, आपल्याजवळ कोण येते, आपण हिरे आहोत का काच आहोत, हे आपण स्वतः ओळखायचं। साध्या गोष्टीला जर आपल्या तीव्र गतीने राग येत असेल, आपण गरम होत असाल, प्रतिक्रिया देत असाल, तर समजायचं आपण काच आहोत, हिरा नाही। जे माणसं हिऱ्यासारखे थंड राहतात, विरुद्ध परिस्थिती असली तरी सुद्धा
विरोधाभास असला तरीसुद्धा चांगलं राहतात. समजायचं ती माणसं हिऱ्यासारखी आहेत आणि त्याच हिऱ्यासारख्या माणसासोबत आपण आपलं आयुष्य घालवायचं, तरच आपण चांगलं उत्कृष्ट प्रतिष्ठेचं आणि एकदम एकदम भारी जीवन जगू शकतो. अन्यथा आपल्याला हातामध्ये काहीही मिळत नाही. मरणाच्या वाट्याला गेल्यानंतर आपल्याला वाटतं हे करायचं होतं, ते करायचं होतं, हे राहिलं, ते राहिलं, मी एवढं केलं, मी एवढं चांगलं केलं, हे ज्या माणसाला वाटतंय त्या माणसाचं आयुष्य सार्थक होते. म्हणून काय करा, आपल्या सोबतीला राहणारी माणसं हिरे आहेत, रेवती हिरे आहेत का काच आहेत हे पारखा आणि नंतर त्याच्यासोबत आपली संगत करा. एवढंच या गोष्टीतून बोध होतो.